पृथ्वी पूर्ण जेव्हा आईस मध्ये होतो तेव्हा हातीला खूप काळ होतं. त्याला जगण्यासाठी गरमी पाहिजे होतं, म्हणून हातीच्या बॉडीला खूप केस होतं. पण आताच्या हातीला केस नाही, म्हणजे इतका कोल्ड आईस मध्ये नाही राहतो, तो गरमीच्या ठिकाणी राहतो. बिकॉज ऑफ दॅट त्याच्या बॉडीमध्ये केस नाही आहे. तो हे परिवर्तन झालेलं आहे परिस्थितीमुळे. त्याला आपण म्हणतो इव्होल्युशन. तर हे सगळं जे 4 नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, यांनी हे सायंटिस्टनी खूप आपल्याला शोध केला आहे इव्होल्युशन का जातो, हेरिडिटरी का होत आहे. तर त्यांना माहित पडलं हे जीन्स मुळे होत आहे. हे जीन्स काय असतात? डीएनए आणि आरएनए. डीएनए आणि आरएनए हे कुठे आपल्याला बघायला मिळतो? डीएनए आणि आरएनए आपल्याला आपल्या रक्तात असतो, पण हे लेमॅन लँग्वेज आहे. काय म्हणजे ज्यांना हे टॉपिकचं समज नाही आहे ना, त्याला आपण बोलू शकतो की हो रक्तामध्ये असतो, पण असं आपण नाही बोलू शकतो जेव्हा सेल्स मध्ये असतो ना. हो, जेव्हा आपण सायन्स वाचतो त्यावेळी आपल्याला त्याची ठिकाणी माहित हवं, कुठे तो एक्झॅक्ट ठिकाणी काय आहे, कुठे तो आहे, कुठला कंपोनेंट आहे तो. तर जे डीएनए असतो ते सेल्स मधल्या न्यूक्लियस मध्ये असतो. सेल्स मध्ये जे न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात. त्या क्रोमोझोम वर डीएनए गुंडाळून असतात. जसं तुम्ही पिक्चर मध्ये बघत आहे, डीएनएचा खूप लांब दोरासारखा आहे आणि ते गुंडाळून क्रोमोझोम बनतात आणि हे क्रोमोझोम न्यूक्लियस मध्ये असतात. असा भरपूर क्रोमोझोम असतात न्यूक्लियस मध्ये. समजलं? हो मॅम. येस मॅम. तर डीएनए आणि आरएनए ला आपण न्यूक्लिक ऍसिड म्हणतो. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे तो न्यूक्लियस मध्ये असतो म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड, आणि त्याचा नेचर ऍसिडिक असतो म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हणतात. डीएनए चा फुल फॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए चा फुल फॉर्म आहे रायबो न्यूक्लिक ऍसिड. करेक्ट. आता आपल्याला हे डीएनए आणि आरएनए कसं दिसतो हे आपण पाहिलं होतं. तर मला कोणी सांगा, मला डीएनए आणि आरएनए चा काय डिफरन्स आहे? जे पाठीच्या लेक्चर मध्ये होते, पहिलेच्या लेक्चर मध्ये, कोणी सांगा मला. हो विजय सांग. मॅम म्हणजे मी पहिल्या लेक्चर मध्ये नव्हतो, पण मी सांगू का म्हणजे मला जेवढं माहिती तेवढं. हो सांगू ना. मॅम डीएनए हा म्हणजे डीएनए मध्ये दोन पॅरलल थ्रेड असतात, म्हणजे दोन अशा समांतर रेषा असतात जे एकमेकांभोवती अशा गुंडाळलेल्या असतात, आणि आरएनए मध्ये फक्त एकच रेषा असते, म्हणजे ती फक्त स्वतःभोवती असते. ओके करेक्ट. आणखीन कोणी सांगणार मला, डीएनए कुठल्या 3 पदार्थांनी बनलेला आहे? डीएनए आणि आरएनए कुठल्या 3 पदार्थांनी बनलेला आहे? त्यांना तुम्ही मॅम शुगर आणि मॅम शुगर, फॉस्फेट आणि प्रोटीन्स. करेक्ट. शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजनस बेसिस, या 3 गोष्टींनी डीएनए आणि आरएनए बनलेले आहे. फॉस्फेट, नायट्रोजनस बेसिस किती प्रकारचे असतात? कोण सांगणार मला? मॅम 4. हा सांगा. मॅम ॲडेनाइन, थायमिन, युरेसिन आणि ग्वानिन. तर तुम्ही करेक्ट सांगताय, पण त्याचा पहिला नायट्रोजनस बेसिस 2 प्रकारचे असतात. आपल्याला हे बोलायचे प्युरिन्स आणि पायरामायडिन्स. प्युरिन्स हे डबल रिंग असतो, पायरामायडिन सिंगल रिंग असतो. प्युरिन्सच्या ग्रुपमध्ये ॲडिनाइन आणि ग्वानाइन असतो. पायरामायडिनच्या ग्रुपमध्ये सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल असतो. तर
जेव्हा जेव्हा पॅरिंग होतोय डीएनए मध्ये नायट्रोजनस बेसेसचा, तेव्हा तेव्हा प्युरिन्स आणि पायरमायडिन्स सोबत राहणार. म्हणजे ऍडिनाइन थायमिन सोबतच राहणार. ऍडिनाइन सायटोसिनच्या सोबत कधीच राहणार नाही. ग्वानिन सायटोसिनच्या सोबत राहणार, तसंच सायटोसिन ग्वानिनच्या सोबत राहणार. ते सायटोसिन ऍडिनाइनच्या सोबत नाही राहणार. आणि इथे एक और गोष्ट आहे, पायरमायडिन्स मध्ये जे थायमिन असतो ते केवळ डीएनए मध्ये असतो आणि युरॅसिल जे असतो ते केवळ आरएनए मध्ये असतो. समजलं? येस मॅम. येस मॅम, समजलं. आता जेव्हा जेव्हा ऍडिनाइन थायमिन सोबत असतो, तो कसा सोबत असतो? हायड्रोजन बॉन्ड्स मुले. तिकडे 2 हायड्रोजन बॉन्ड्स ऍडिनाइन आणि थायमिनला सोबत घेऊन येतात. सायटोसिन आणि ग्वानिनला 3 हायड्रोजन बॉन्ड सोबत घेऊन येतात. तुम्हाला हे आरएनएच्या पिक्चर दिसत आहे. इकडे टी मॅम. नाही आहे. टी म्हणजे थायमिन नाही आहे, युरॅसिल आहे. फक्त युरॅसिल असतो, थायमिन नसतो आरएनए मध्ये. थायमिनच्या जागी युरॅसिल असतो. आरएनएच्या 3 प्रकारे असतात, एमआरएनए, टीआरएनए आणि आरआरएनए. हे तुम्ही टेबलचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. तुम्हाला रिव्हिजनला बरं पडेल. चला मला सांगा, हे पिक्चर मध्ये आरएनए कुठे आणि डीएनए कुठे आहे? मॅम 1 मधला आरएनए आहे आणि 2 मधला डीएनए आहे. हो, करेक्ट. तर सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे काय? ते आरएनए आणि डीएनए का असतात आपल्यामध्ये? एक तर असतात जीन एक्सप्रेशन्स, म्हणजे आपल्या आई बाबा मुले काय आपल्याला आले आहे ते एक्सप्रेस करतात. म्हणजे आमचे केसाचे रंग, आपले केसाचे स्ट्रक्चर, आई स्ट्रक्चर, किती उंची राहणार, हे सगळं एक्सप्रेस करतात जीन्स. आणि त्यांचा एक और काम असतो प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस तुम्ही बोलू शकता प्रोटीन आम्ही खातो. हो, खातो, ते बरोबर आहे. पण काही काही प्रोटीन आपण खाऊ नाही शकत, बॉडीला स्वतः बनवायला लागतं. तर डीएनए आणि आरएनए ते प्रोटीन बनवायला मदत करतात. आपल्याला हे आपण बोलतात सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलो होतं, डीएनए तून आरएनए बनतो आणि आरएनए तून प्रोटीन बनतो. आता जे कोई लास्ट लेक्चर मध्ये होतं, मला सांगा, डीएनए टू एमआरएनए हे प्रोसेसला आपण काय म्हणतो? जेव्हा डीएनए तून एमआरएनए बनतो, हे प्रोसेसला काय म्हणतो आपण? सना, अश्विनी, भाविका. काय प्रश्न विचारला, डबल विचाराल का? डीएनए पासून जेव्हा एमआरएनए बनतो, हा प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. करेक्ट. मॅम ट्रान्सक्रिप्शन. हो, करेक्ट, ट्रान्सक्रिप्शन. आणि एमआरएनए पासून प्रोटीन बनतो, हा प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सलेशन. मॅम ट्रान्सलेशन. शाबाश रागिनी, शाबाश विजय. आता मला सांगा की डीएनए पासून हे ट्रान्सक्रिप्शन आहे, तर डीएनए पासून आरएनए बनतो, कोण आपल्याला मदत करतो? हे प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो, पण हे प्रोसेसला आपल्याला एक वस्तू मदत करतोय. कोण मदत करतोय? मॅम टीआरएनए. नाही, टीआरएनए नाही आहे. डीएनए पासून जेव्हा आरएनए बनतो, हे प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. ट्रान्सक्रिप्शनला कोण हेल्प करतो? एक एन्झाईमचं नाव. हो, प्रोटीन आहे. त्या प्रोटीनचं नाव काय? स्क्रीनवर पहा, ग्रे मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही सगळं विसरून गेला, तुम्ही रिव्हिजन करून आले नाही आहे. मॅम रायबोसोमल. आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज हे
आपल्याला मदत करतो ट्रान्सक्रिप्शन मध्ये. मॅम म्हणजे RNA पॉलिमर्स हा प्रोटीन आहे का? हो, एक प्रकारचा प्रोटीन आहे. खरं खरं मॅम तुम्ही मराठीतून सांगाल का? RNA पॉलिमरेजला मराठीमध्ये अनुवाद नाही आहे. हे जे RNA DNA तुम्हाला असं लिहिलं आहे ते एक्झाम मध्ये पण तुम्हाला असंच लिहायला हवं. त्याच्या मराठीमध्ये अनुवाद करू नाही शकत आपण. हो मॅम माहित आहे ते. तर DNA तून RNA बनतो, ते प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. हा ट्रान्सक्रिप्शन मध्ये RNA पॉलिमरेज हा एन्झाईम स्पेसिफिकली एन्झाईम म्हणतो. बहुतेक ते प्रोटीन कॅटेगरीमध्येच येतो. त्याला आपण RNA पॉलिमरेज म्हणतो. तो आपल्याला मदत करतो. जेव्हा RNA पासून प्रोटीन बनतो त्या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणतो. आणि कोण मदत करतो आपल्याला? भाविका, अश्विनी. मॅम रायबोसोम. हो, मग रायबोझोम आपल्याला मदत करतो. हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतो स्लाइडचा. तर ट्रान्सलोकेशन म्हणजे काय आहे? ट्रान्सलोकेशन हेच आहे, जेव्हा ट्रान्सलेशन होत असतो रायबोझोम पुढे मूव्ह होतोय. रायबोझोम जो चिटकलेला आहे mRNA ला तो पुढे मूव्ह होत राहतो. त्याला आपण ह्या मुवमेंटला ट्रान्सलोकेशन म्हणतो आपण. तर आपण आपल्या नेक्स्ट आजच्या टॉपिक मध्ये जाऊया. आजचा टॉपिक आहे इव्हॉल्युशन, उत्क्रांती. मैम एक बार वो पिछली स्लाइड दिखाइए ना, मैंने स्क्रीनशॉट नहीं लिए। अच्छा, ले लो. अपने स्क्रीनशॉट ले लिया तो मुझे एक बार बता देना. घेतला टीचर. तो इव्हॉल्युशन, उत्क्रांती. इव्हॉल्युशन काय आहे? एका जीवात खूप वेळात काही चेंजेस होत असतात. त्या चेंजेस आपल्या परिस्थितीमुळे, काही फूड आहे त्याच्यामुळे, काही सिच्युएशन अॅनिमल मध्ये आहे, हे सगळ्या गोष्टीला मिळवून त्याला त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस होतोय. आणि तो अॅनिमल आणि जे ऑर्गॅनिझम हे होतो तो मीन्स अडॅप्ट करतो. त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. हे नॅचरल सिलेक्शन मध्ये नॅचरल सिलेक्शन आहे, नेचरचं सिलेक्शन. म्हणजे तुम्ही पहा, नेचर खूप वर्षापूर्वी पृथ्वी आईचा गोला होता. पृथ्वीमध्ये काहीच नव्हतं. तर त्यावेळीचे जे प्राणी होते ते वेगळे होते आजचे प्राणीला कम्पेअर केलं तर. ते त्या वेळेचा प्राणी आज नाही, पण तो प्राणी आजचे प्राणी ते पूर्वज आहे. म्हणजे आजचा हाती बघा आणि पहिल्याचा हाती बघा, किती फरक आहे त्याच्यामध्ये. पण तो त्याचा पूर्वज आहे. तर तो चेंज होऊन इतका वर्षांनी ते आजचा हाती आपल्याला भेटला आहे. त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. तर इव्हॉल्युशन हा खूप प्रकारचे असतात. तर आपण इथे 6 प्रकार बघणार इव्हॉल्युशनचे. ते 6 प्रकार काय आहे? मॉर्फोलॉजिकल. तर जेव्हा जे इव्हॉल्युशन होतात ते आपल्याला एव्हिडन्स भेटतात. आपल्याला कसं माहित पडलं की इव्हॉल्युशन झालं आहे? पहिला प्रश्न तर हे पडायचं की आपल्याला कसं माहित पडलं की पहिल्याचा हाती असं होतो आणि आजचा हाती असं होतो. पहिल्याचा हाती तर नाही आहे आता, तर आपल्याला कसं माहित पडलं?
आणि कोण असं नाहीये की फोटो काढून आपल्याला देणार असे पहिल्या आधी असं आहे. तर तुम्हाला हे प्रश्न पडायला हवं की आपल्याला फर्स्ट माहित कसा पडतो की इव्हॉल्युशन झालं आहे आणि हे सगळं पहिलं नव्हतं. आता चेंज जाऊन जाऊन आता जे आहे ते रिझल्ट आहे सगळ्या चेंजचा. तर आपण शोधतो नेचरमध्ये एव्हिडन्स की हे सगळं काय आहे. नेचरमध्ये खूप सारे एव्हिडन्स असतात. तर आपण त्याला 6 टाईप मध्ये डिवाइड केले आहे. तर पहिला एव्हिडन्स आहे मॉर्फोलॉजिकल, सेकंड अनॅटॉमिकल, थर्ड वेस्टिजियल, फोर्थ पॅलेंटिशियल, फिफ्थ कनेक्टिंग आणि सिक्स्थ एम्ब्रोलॉजिकल. तर त्याचे मराठी अनुवाद लिहिले आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या त्या स्क्रीनवर. तर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स काय आहे. मॉर्फोलॉजिकल म्हणजे तुमचा बॉडी बाहेरून कसा दिसतो आहे, हे आहे मॉर्फोलॉजिकल. अनाटॉमिकल म्हणजे तुमचे आजचे ऑर्गन्स किती सिमिलर आहे, किती वेगळे आहे, हे म्हणजे अनाटॉमिकल. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे की आताच्या बॉडीमध्ये जे ऑर्गन्स आहे आणि ते काम करत नाही, त्याचा यूज कोणाला माहित नाही, ते काही यूजचं नाही, त्याला म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन्स. पॅलेंटोलॉजिकल मीन्स खूप काही मेलेले प्राण्यांचे हड्डी असतात, ढाचे असतात, त्यांचे इम्प्रिंट असतात काही काही दगडावर, ते म्हणजे पॅलेंटोलॉजिकल. ते आपण कम्पेअर करतो की हे सिमिलर आहे का आजच्या अॅनिमल्स पासून. हे अॅनिमल होतात तर आता नाही आहे, म्हणजे एक्सटिंक्ट झालंय. जसे डायनासॉर्स होते पहिले पण आता नाही आहे, ते एक्सटिंक्ट झाले. कसं माहित पडलं, त्यांचं हड्डीच्या ढाच्यातून. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे की दोन वेगळे प्रकारचे अॅनिमल आहे, खूप वेगळे आहे. एका अॅनिमल पाणीत राहतो, एका अॅनिमल जमिनीत राहतो, एका अॅनिमल दोन्ही जगह राहतो. ते दोन्ही जगह राहणावाला अॅनिमल आपल्याला कनेक्टिंग लिंक्स असं आहे. म्हणजे तो कनेक्टेड आहे पाणीत राहण्यावाला अॅनिमल आणि जमिनीत राहण्यावाला अॅनिमलचा मध्येचा अॅनिमल तो आहे. तर आपल्याला माहित आहे पाणीत कोण राहतात, मासे, आणि जमिनीत कोण राहतात, सगळे अॅनिमल्स, बर्ड्स. तर पाणीत आणि जमिनीच्या मध्ये जे अॅम्फिबियन्स आहेत अॅनिमल्स, म्हणजे बेडूक आहे आणि मगर आहे, तो दोन्ही ठिकाणी राहू शकतो. तो मध्येचा अॅनिमल्स आहे, तो कनेक्ट करतोय दोघींना, असं. हे एक्झाम्पल. एम्ब्रोलॉजिकल मीन्स जेव्हा एम्ब्रिओ असतात, म्हणजे एम्ब्रिओ डेव्हलप असतात, जेव्हा फिटस आईचा गर्भात असं फिटस असतो, जे बाळ असतो, ते बाळाच्या फिटसला एम्ब्रिओ म्हणतात आपण. तर खूप सारे प्राण्यांचा एम्ब्रिओ सायंटिस्टनी कम्पेअर केला आणि पाहिलं की त्यांच्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहे. तो डेव्हलप होऊन वेगळे वेगळे अॅनिमल बनतात, पण त्यांचा इनिशियल जे स्टेज आहे डेव्हलपमेंटचा ते सिमिलर असतात. तर आपण हे सगळं डिटेलमध्ये पाहू आता. फर्स्ट आहे मॉर्फोलॉजिकल. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, कुत्रा हो आहे, मॅम दिसते. शीप आहे आणि फॉक्स आहे. याच्यामध्ये काही सिमिलर दिसतात तुम्हाला, काही सिमिलॅरिटी दिसतंय, बोला मला. काही सिमिलॅरिटी दिसतंय? त्यांचे माउथ, त्यांचे इयर्स, काही सिमिलॅरिटी दिसतात तुम्हाला? हो मॅम. येस मॅम.
बोला अश्विनी, म्हणजे बोला मला. माउथ आणि नोज एकसारखे दिसतात आणि इयर्स पण थोडे थोडे एकसारखे दिसतात. करेक्ट. तर हे असतो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजे दिसायला कुठल्या कुठल्या प्राणी सेम दिसतात, त्याला आपण बोलू शकतो ते लोक कनेक्टेड आहे. म्हणजे त्यांचे पूर्वज एक असणार, आता त्यांनी डिफरंट डिफरंट रूप घेतलं आहे, पण त्याला सिमिलॅरिटीज आहे. हे म्हणतात आपण मॉर्फोलॉजिकल सिमिलॅरिटीज. हे म्हणजे आता खूप सारं टेक्नॉलॉजी वाढलं आहे, आपण डीएनए सगळं टेस्ट करू शकतो आणि आपण माहित पडू शकतो की सिमिलर आहे की नाही आहे. पण पहिला जेव्हा इव्हॉल्युशन टॉपिक चालू झालं होतं, ते लोक असंच आयडेंटिफाय करायचे मॉर्फोलॉजिकली फर्स्ट, अरे सिमिलर आहे. जसं आपण खूप सारे माकड सेम दिसतात, म्हणजे मंकीज, एप, चिंपॅन्झीज, ते सिमिलर दिसतात, हो की नाही? हो मॅम. हो, तर त्यांचे पूर्वज एकच आहेत असं त्यांचं आउटकम असतात, असं ते कन्क्लूड करतात. तर मॉर्फोलॉजी मध्ये काय काय असतात? अपिअरन्स, ते कसं अपिअर होतं, त्यांच्यामध्ये कसं दिसतात ते लोक. बॉडी शेप, त्यांचा बॉडी शेप काय आहे, म्हणजे त्यांना 4 पाय आहे, एक पूछ आहे, तर त्यांचे कान कसे आहे. आणि कॅरेक्टर्स लाईक हेअर्स, पोझिशन्स ऑफ टीथ, म्हणजे त्यांचा बॉडी केसाळ आहे की नाही, त्यांचे दात कुठले कुठले दात आहे. आता तुम्ही सांगा, कुत्र्याचा दात आणि शीपचा दात सेम असतात का? हिरणाचा दात सेम असणार का? नो मॅम. कुत्र्याचा दात मध्ये ते पॉइंटेड दात असतात ना, दोन दोन पॉइंटेड दात असतात, पण हिरण्याच्या दातात असं नसतो का? म्हणजे कुत्रा हे मांस खातो, तो त्याला ते दात लागतो मांस फाडायला, आणि हिरणचा दात असा सेम असतो, सारखा असतो, म्हणजे त्याला फक्त ते गवत कट करायला हवं, गवत ग्राइंड करायला हवं असतं. तर हिरण्याचा दात आणि कुत्र्याचा हात सेम नसतात, थोडे थोडे डिफरंट असतात, पण त्याचे नोज सेम आहे. तर हेच सगळं कॅरेक्टरिस्टिक असतात मॉर्फोलॉजिकल. फर्स्ट असतो मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. हे समजलं सगळ्यांना मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स काय हो असतं? मॅम, समजलं. सेकंड असतो अॅनाटॉमिकल. आता इकडे अॅनाटॉमिकल म्हणजे काय की तुमचं इकडे एक्झाम्पल दिलंय तुमचं स्केलिटल स्ट्रक्चर, म्हणजे तुमच्या हड्डीचा ढाचेचा. आता इकडे ह्युमनचा हात आहे, काऊचा हात असणार, वेलचा हात असणार आणि बॅटचा हात असणार. तर ह्याच्यामध्ये काय आहे? हे आहे काऊचा हात, हे वेलचा हात आणि बॅटचा हात. आता जेव्हा तुम्ही त्याचा एक्सरे काढणार आणि बघणार हड्डी, जे हड्डी तुम्हाला सेम सेम असतात बघा, तर हे सारे हड्डी सेम असतात, म्हणजे जे हड्डी तिकडे पण आहे, हे हड्डी तिकडे पण आहे, म्हणजे त्याचं हे सेम नसणार, म्हणजे त्यांचं फॉर इन्स्टन्स त्याचा साईज सेम नसणार, पण ते हड्डी सगळ्यात आहे, म्हणजे वेलला पण आहे, मानवात पण आहे आणि गावात पण आहे आणि बॅट मध्ये पण आहे. चिंगादर पण आहे. म्हणजे त्यांचा बोलायचा मतलब काय आहे इकडे, त्यांचे उंची, साईज, थिकनेस असं चेंज होऊ शकतात, पण ती हड्डी सगळ्यात आहे, हे महत्वाची गोष्ट आहे इकडे. म्हणजे अॅनाटॉमिकल सिमिलॅरिटीज आहे काही काही अॅनिमल्स मध्ये. जसं जसं कलर्स होतोय ते सिमिलॅरिटीज दाखवतो. असं सिमिलॅरिटीज प्लांट्स मध्ये पण बघू शकतो आपण. जे प्लांट्सचे पाने असतात
ते पण सिमिलर असतात. बघा त्यांच्या शेप, काही काही प्लांटचे शेप सिमिलर आहे. आता काही काही प्लांटचा शेप असतो तो सिमिलर असतो. बघा इकडे काही काही प्लांटचा शेप आहे तो सिमिलर आहे, पण त्याचे आजचे जे व्हेनेशन आहे, म्हणजे तुम्हाला लाईन दिसतात आहे पानामध्ये, हो मॅम, ते म्हणजे त्याच्या different शिरामधलं. हो शिलामध्ये, त्याला आपण व्हेनेशन म्हणतात. ते व्हेनेशन डिफरंट डिफरंट प्रकारचा असू शकतो. आता इकडे एक आणखीन एक एक्झाम्पल आहे. हे आहे अस्वल. आणि अस्वल कुठलं कोणासारखं दिसतो मला सांगा तुम्ही. काही सिमिलॅरिटी दिसतो अस्वलला मॉर्फोलॉजिकली अस्वल कोणासारखं दिसतो? सांगा. मॅम त्याची नोज डॉग सारखी आहे. हा येस मॅम. त्याची नोज आहे ना ती डॉग सारखी आहे. करेक्ट, नोज आहे तो डॉग सारखा आहे. तर खरोखर अस्वल हा काही काही फीचर डॉगचा असतो अस्वल मध्ये, तर पण काही काही फीचर डॉगचा नसतो. पण असं मॉर्फोलॉजिकली अस्वल डॉग सारखा दिसतोय तुम्हाला मान्य आहे. त्याचा माउथ डॉग सारखा आहे आणि तो केसाला आहे डॉग सारखं. पण जेव्हा अस्वलचा डीएनए टेस्ट केला आणि सगळ्या प्राणीतून कम्पेअर केला, तर जेव्हा माहित पडला त्याच्या डीएनए सिमिलर आहे. हे सील आहे ना, हे सील प्राणी जेव्हा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय सील, त्याला सील म्हणतात आपण. हे सीलला खूप क्लोज आहे. म्हणजे तो मॉर्फोलॉजिकली सेम दिसू शकतो, पण तो त्याच्या डीएनए सील हा प्राणीतून खूप मिळतो. हे पण होऊ शकतो. जसं सगळ्या जण सांगतात की माणसे आहे ते माकडतून इव्हॉल्व्ह झाले, माणसे ते माकडतून इव्हॉल्व्ह झाले, सगळे सांगतात की नाही. पण जेव्हा आमचा डीएनए दुसऱ्या प्राणीच्या डीएनए तून कम्पेअर केला, तर आम्ही सगळ्या डीएनए कम्पेअर केला, तेव्हा आम्हाला माहित पडलं की आम्ही सगळ्यात क्लोज उंदीर स्टोन आहे. उंदीर आहे त्याचा डीएनए आणि आमचा डीएनए ते खूप क्लोज आहे. पण मॉर्फोलॉजिकली आम्ही सेम दिसतो का? नो मॅम. नाही. तर असं पण होऊ शकतो. जसं जसं सायन्स इव्हॉल्व्ह होतोय तसं तसं ते वेगळ्या टेक्नॉलॉजी पासून वेगळे गोष्टी बाहेर पडतो. तर तुम्हाला समजलं पाठीचं अॅनाटॉमिकल समजलं तुम्हाला? हो मॅम, समजलं. अॅनाटॉमिकल मध्ये आजचं पार्ट बघतात दोन अॅनिमल्सचं कम्पेअर करून. आता बाउन्स होतात, बाउन्स वगैरे. हो. आता आहे वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे ते ऑर्गन काही उपयोगाचं नाही आहे आजच्या टाइमला. म्हणजे मेजॉरिटी लोक ते ऑर्गनचा उपयोग नाही म्हणतात. तर इकडे पहिलं काय आहे? इयर मसल्स. इयर मसल्स तुम्ही कुत्र्याला बघितलं आहे, तो आपला कान हिलवतो. येस मॅम. हो मॅम. आपण हिलू शकतो का तो कान असं जसं कुत्रा हिलवतो? नो मॅम. नाही म्हणू शकत जसं आपण. तर आपल्यात ते इयर मसल काही उपयोगाचा नाही आहे असं सांगायचं त्यांचं बोलणं आहे की इयर मसल आम्हाला काही उपयोगाचा नाही. तसंच विस्डम टीथ आपण बोलतो ना, अक्कलदाढ कसा असतो? खूप पाठीमध्ये असतो. तर पहिल्याच्या प्राणीमध्ये हे अक्कलदाढ आहे ना, ते यूज होतं. त्यांचं तोंड खूप मोठं होतं आणि ते अक्कलदाढ त्यांना चाबायला, म्हणजे ते लोक कच्चे खायचं मांस आणि गवत, हे सगळं झाडे पाले ते कच्च्या खायचे, ते पकवून नाही खायचं त्या काळात. तर त्यांना ते चाबवायला ते विस्डम टीथ अक्कलदाढ यूज होतं.
पण आता आपण होतोय का आपल्याला यूज? आता तो यूज नाही होत. का बरं? ते काढून पण टाकतात काही काही डेंटिस्ट. पण आपल्याला काही फरक पडतो का ते काढले की? नाही. आपण जसा पहिला चाबत होतो तसंच चाबू शकतो आपण. तर अक्कलदाढला म्हणून काय असं यूज नाही होतो, म्हणजे आपण खायचा प्रकार हे चेंज केलाय. आपण सगळं खायचा प्रकार आहे तो पकवून खातो. तर जेव्हा आपण पकवतो खाण्याला त्याला आपल्याला खूप चाबायचं गरज नसतो. तर अक्कलदाढ आताच काम नाहीये. तसंच टेलबोन, आपला पाठी एक टेलबोन असतो एंड मध्ये, पाठीच्या एंड मध्ये एक टेलबोन असतो. हा टेलबोन सिमिलर असतो माकड मध्ये पण. तर आता आपण अॅनाटॉमिक बघतोय, अॅनाटॉमिकली कम्पेअर करून बघतोय की आपल्यामध्ये काही वेस्ट आहे आणि काही वेस्ट नाही. तर आपण हे कुठून कम्पेअर केलंय? माकडतून कम्पेअर केलंय की माकडमध्ये जे टेलबोन आहे तो लांब आहे आणि आपल्याकडे जे टेलबोन आहे ते छोटं आहे. म्हणजे एका काळात आपल्याला पण टेल होतो, पण आता पूछ नाही आहे आपल्याला. का बरं? की आपण त्याला यूज नाही करतो. तर जे गोष्टी आपण यूज नाही करतो ते गोष्टी आपल्यामध्ये कमी होत जाते आणि एक वेळ असतो असं येतो की तो गायब होत जातो. तर टेलबोन आहे ते आपल्यामध्ये यूज नाही, पण माकडामध्ये यूज आहे. का? की आमचं तेल गेला, आपल्याला चालायला आलं, दोन पायावर आपल्याला चालायला आपण शिकलो, तर आपण तेल यूज करत नाही. पण माकड तो तेल यूज करतोय लटकायला, इकडे तिकडे फिरायला. तर त्यांच्यामध्ये टेल अजूनच आहे. असं आणखीन एक पार्ट आहे अपेंडिक्स. तर अपेंडिक्स पहिला सायंटिस्ट बोलले होते की अपेंडिक्स हे वेस्ट आहे, ऑर्गन्स आपल्याला काही कामाचं नाहीये. पण जसं जसं शोध वाढतोय ते म्हणतात आता ते कामाचं आहे. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतो, जे आपल्या स्टमकचा बॅक्टेरियाला काही झालं, आपल्या इंटेस्टाईनच्या बॅक्टेरियाला काही झालं, जे डायजेशन मध्ये यूज होतोय, तो अपेंडिक्स मध्ये जे बॅक्टेरिया स्टोर आहे तो स्टमक मध्ये पाठवतो आणि स्टमकला पुन्हा हेल्दी करायला हेल्प करतो. पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये ते वेस्टिजियल ऑर्गन लिहिलंय, म्हणजे आपण एक्झाम मध्ये पण तेच लिहायचं. समजलं तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गन? येस मॅम. सगळ्यांचं हो मॅम. नाही आता येस, सगळ्यांना समजलं नाही वाटतं. समजलं मॅम. सन्ना, विजय, मॅम कळलं मॅम, समजलं. तर आपल्याला कसं समजतोय हे वेस्टिजियल आहे नाही आहे? हे मॉर्फोलॉजी आणि अॅनाटॉमिकली कम्पेअर केलंय आपण, तरी तेव्हा आपल्याला समजलं. फोर्थ आहे पॅलेंटॉलॉजिकल. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे जे मेले आहेत प्राणी, त्याचा हड्डी उरलेला आहे त्या अवशेषाला आपण पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणतात. म्हणजे एखादा प्राणी मेला आणि त्याचा हड्डी उरलाय, तर तो तसंच उरतोय आणि त्या हड्डीत असतो कसा आपल्याला माहित पडतो तो किती वर्ष पूर्ण आहे? इथे तुम्ही स्क्रीनवर पाहता तर 24 मिलियन इयर्स, 68 मिलियन इयर्स. तर त्यांनी एक शोध केला आहे, विलर्ड लिब्बी हे सायंटिस्टचं नाव आहे. त्यांनी एक शोध करून कार्बन डेटिंग हा प्रोसेस काढलाय. त्याच्यामध्ये C14 जे कार्बन 14 आहे तो ट्रेस करून आपण बघतो की अॅनिमल किती वर्ष पुराणा आहे, किती वर्ष पहिला मेला आहे आणि किती वर्ष पहिला तो होता. तर हे सगळं हड्ड्यांचं ढाचा आपल्याला भेटलं. तर तेव्हा आपल्याला माहित पडलं की पूर्वीचे अॅनिमल्स कसं होते आणि पूर्वीच्या अॅनिमल्सचा अॅनाटॉमिकल म्हणजे हड्डीचा स्केलिटल कंपॅरिझन केला आजच्या अॅनिमल पासून, तर आपल्याला सिमिलॅरिटीज दिसलं. तेव्हा आपण बोलू शकतो की आपल्याला इव्हॉल्युशन झालं आहे, आपला इव्हॉल्युशन झालं. आपण पहिलं हा ऑर्गॅनिझम पहिला असं होतं आणि इव्हॉल्युशन होऊन होऊन हा ऑर्गॅनिझम आता असं झाला आहे. तुम्ही सगळ्यांनी डोडो बर्ड ऐकलंय? डोडो बर्ड नो मॅम, नाही.
तुम्ही जाऊन आता ना झोपण्याच्या पूर्वी असं डोडो बर्ड हे गुगल करून पहा. हे डोडो बर्ड होतं आपल्याकडे, पण त्या डोडो बर्ड होतं, पण तो उडत नव्हतं. म्हणजे त्याचे पंख होते, पण तो उडू शकत नव्हतं. तर हे चेंज कसा आला त्याच्यामध्ये? आणि आता तर तो एक्सटिंक्ट झाला. जेव्हा ब्रिटिशर्स होते, जेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचे पेट एनिमल्स आणले, त्यांचे मांजरे, त्याचे कुत्रे, आणि हे डोडो बर्ड उडू शकत नव्हतं. तर तो त्यांचा शिकार करून खाऊन तो आता एक्सटिंक्ट झाला, तो डोडो बर्ड. तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे की जो बर्ड आहे पण तो उडू नाही शकत. म्हणजे ऑस्ट्रिच सारखं, ऑस्ट्रिच पण बर्ड आहे पण तो उडू नाही शकत. तर का हे बर्ड उडू नाही शकत आणि का त्याला बर्ड म्हणतात? मॉर्फोलॉजिकली सेम आहे त्यांचं फीचर्स. त्यांच्याकडे विंग्स आहे आणि ते अंडे घालतात, तो त्यांना आपण बर्डच्या कॅटेगरीमध्ये ठेवलाय. पण असं का चेंज झालंय त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये की ते उडू नाही शकत? तर एक वजह हे आहे, त्यांचा हड्डींच्या डेन्सिटी आहे, जे त्यांच्या हड्डींचं वजन आहे ते वाढलेलं आहे. हे एक रिझन आहे. तर तुम्ही तुमचं होमवर्क आहे आजचं, डोडो बर्ड आणि ऑस्ट्रिच हे बर्ड असून पण उडू काही नाही शकत आणि त्यांचं हिस्ट्री काय आहे तुम्ही शोध करायचं. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी विचारणार. हे समजलं पॅलेंथॉलॉजिकल? येस मॅम. मॅम डोडो बर्ड आणि ऑस्ट्रिच. ओक आपल्याला फिफ्थ पॉइंट काय आहे? फिफ्थ पॉइंट कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय? तुम्हाला मी पहिला एक एक्झाम्पल दिलं होतं की दोन प्राण्यांच्या मध्येचा प्राणी हा असतो कनेक्टिंग लिंक्स. तर त्याचा एक एक्झाम्पल आहे पेरिपेटस. पेरिपेटस हा अर्थवर्म सारखं त्यांचा बॉडीला लाईन आहे, खूप सारं सेगमेंटेशन म्हणतात आपण. तर आणि कुणाचा माईक ऑन आहे? रागिनी, तुझं माईक ऑन आहे बाळा, ऑफ कर. सॉरी. काही नाही. तर पेरिपेटस हे ऑर्गॅनिझम आता जिवंत आहे. हा, पण हे ऑर्गॅनिझम सायंटिस्ट जेव्हा बघितलं मॉर्फोलॉजिकली त्याच्याला दोन ॲनिमल्सच्या गोष्टी सिमिलर दिसतोय. पहिला, अर्थवर्म सारखं त्याच्या बॉडीमध्ये खूप सारे लाईन्स आहे, त्याला आपण सेगमेंटेशन म्हणतात. आणि कॉकरोच सारखं त्याच्या डोक्यावर अँटिना आहे आणि त्याच्या मुंडीजवळ त्याला पाय पण आहे. तर सायंटिस्ट बोलले की काय आहे हे, म्हणजे फायलम ॲनिलिडा आणि ग्रुप आर्थ्रोपोडा. कॉकरोच हा ग्रुप आर्थ्रोपोडा मध्ये आहे आणि अर्थवर्म हा ॲनिलिडा मध्ये आहे. तर हे पेरिपेटस हे दोघी ग्रुप्सला कनेक्ट करतोय. म्हणजे ह्याचा पण गुण आहे आणि त्याचा पण गुण आहे. म्हणजे हे पेरिपेटस त्यांच्या दोघींचा मध्येचा ॲनिमल आहे, दोघींचा मध्येचा ऑर्गॅनिझम आहे. तसं दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याला डक बिल प्लॅटिपस. हा डक बिल प्लॅटिपस तुम्ही एका पिक्चर मध्ये बघणार, त्याच्याकडे तो अंडी देतो आणि त्याला मॅमरी ग्लँड्स पण आहे. अंडीतून त्याचे बाल बाहेर पडले तर ते लोक दूध पितात आपल्या आईचं. तर असं कसं होऊ शकतात? जे गोष्ट तुम्ही केव्हा बघितलं का की आता काय कबूतर अंडी देतात आणि ते दूध पण पाजतात? असं होऊ शकतं का? नाही. तर दूध कोण देतात? मॅमल्स. त्याला मॅमली ग्लँड असतो, तर दूध तर मॅमल्स देतात आणि हे तर बर्ड्स तर अंडी देतात. तर आपलं हे प्लॅटिपस जे आहे तो ह्या दोघांचा मध्येचा ॲनिमल आहे, बर्ड्सचा आणि मॅमल्सचा. तो अंडी देतो पण त्याचे बाल दूध पितात त्यांच्या आईचा. तर आपल्याला हे माहित पडलं की डकबिल प्लॅटिपस त्याचा मध्येचा ॲनिमल आहे. म्हणजे इव्हॉल्युशन होता एक मध्येचा ॲनिमल बनला
त्याला प्लॅटिपस म्हणतात. जेव्हा बर्ड्स पासून मॅमल्स बनले तर त्यांचा मध्येचा अॅनिमल कोण होता, जेव्हा इव्होल्युशन होत होता त्याला प्लॅटिपस असं म्हणतात. हे समजलं कनेक्टिंग लिंक्स एव्हिडन्स? येस मॅम. सगळ्यांना समजलं? येस मॅम. हो मॅम समजलं. आता आपल्याला लास्ट आहे एम्ब्रॉयलॉजिकल. आता एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स काय असतो, जेव्हा इकडे तुम्हाला फिशचा एम्ब्रिओ आहे, रेप्टाईलचा एम्ब्रिओ आहे, बर्डचा आहे आणि ह्युमन्सचा आहे. त्यांचं तुम्हाला सगळ्याचं एम्ब्रिओ सेम दिसत आहे का? हो मॅम थोडं थोडं सेम दिसतंय. करेक्ट. तर त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे? फिश मध्ये गिल्स असतो. गिल्स माहित आहे ना तुम्हाला, फिशला रेस्पिरेशन साठी गिल्स लागतो, श्वास घेण्यासाठी गिल्स लागतो फिशला. तर हेच गिल्स दुसऱ्यांमध्ये पण पाहू शकतो आपण, दुसऱ्यांच्या एम्ब्रिओ मध्ये पण, रेप्टाईल्स, बर्ड्स, ह्युमन्स. तर सायंटिस्ट असं म्हणतात की आपल्याला आपल्या सगळ्यांचा ओरिजिन एकच आहे. मग म्हणजे एक सेल होतं आणि ते इव्हॉल्युशन करून 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 अनेक प्रजाती बनलं. तर म्हणजे का म्हणतात आपण असं, कारण की त्यांचं एम्ब्रिओचं स्ट्रक्चर सेम असतो. आता आपल्याला पूछ आहे का? मी बोलले होते आपल्याला मॅम नाही. टेलबोन आहे, टेलबोन आहे. तर आपल्याला कसं टेलबोन हे भेटलं? जेव्हा आपण एम्ब्रिओ मध्ये होतो, जेव्हा सगळ्यांना टेल आहे, फिशला टेल आहे आपण मान्य केलंय, रेप्टाईलला टेल आहे मान्य केलंय, बर्ड्सला टेल असतो हे मान्य केलंय, पण ह्युमन्सला तर टेल नसतो. तर त्याच्या एम्ब्रिओला टेल का आहे? तर हेच गोष्टी पाहून सायंटिस्टनी बोललं की सगळ्यांचं ओरिजिन एकच होतं, पण ते वाढत वाढत ऑर्गॅनिझम डिफरंट दिशामध्ये गेले, त्यांना डिफरंट सराउंडिंग भेटलं, तसे ते इव्हॉल्व्ह होत गेले. तर इव्हॉल्व्ह होऊन आज आपल्याकडे खूप सारे अॅनिमल्स आहेत. तर मला एक गोष्टी सांगा की सगळ्या ठिकाणी सगळे अॅनिमल्स असतात का? म्हणजे आपल्याकडे लायन कुठे आहे तुम्ही बोलू शकतो? आपल्या इंडियामध्ये लायन कुठे पाहायला भेटतो आपल्याला? तर लायन गिर फॉरेस्ट मध्ये असतो, ते गुजरात मध्ये आहे, पण लायन दुसऱ्या ठिकाणी नसतो. आता गिर फॉरेस्ट मध्ये असलेला लायन दुसऱ्या कुठल्या ठिकाणी नाही इंडियामध्ये, पण तो आफ्रिकाच्या जंगलमध्ये पण आहे. तर जॉग्राफिकली आपण बोलू शकतो की एका वेळात आफ्रिका आणि इंडिया एकच होते. जेव्हा टेक्टॉनिक प्लेटचा डिस्टर्बन्स झाला तेव्हा इंडियाचा पार्ट हिलवून इकडे येऊन थांबला आणि आफ्रिका पासून वेगळा झाला. तर खूप सारे स्पीशीज जे इंडियामध्ये आहे ते आफ्रिकामध्ये पण आहे. सायंटिस्टनी असं कंपॅरिझन करून हे स्टोरी तयार केलं की एका वेळात इंडिया आणि आफ्रिका एकच होतो आणि खालचा पार्ट जे इंडियाचा साऊथचा पार्ट आहे ते आफ्रिकामध्ये सुटून इंडियाचा वरचा पार्टला कनेक्ट झालाय, असं त्यांचं बोलणं आहे. तर हे सगळं कसं कळतो? ऑब्झर्वेशन, comparison of animals, comparison of other things like plants and humans as well. तर तुम्हाला आजचा टॉपिक कळलं सगळ्यांना? हो मॅम समजलं. येस मॅम समजलं. तर चला रिवाइज करूया एकदा, तर तुम्हाला बरं पडेल. एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. पहिल्यांदा इव्हॉल्युशन काय आहे मला हे सांगा, कोणीतरी सांगा. इव्हॉल्युशन काय असतं? मॅम परिवर्तन. करेक्ट. परिवर्तन ते फटाकनी होतो की त्याला खूप टाइम लागतो? मॅम टाइम लागतो. टाइम लागतो, हळूहळू होतं तिचं. टाइम लागतो. आणि हे नॅचरल सिलेक्शन मध्ये होतो, नॅचरल सिलेक्शन मुळे होतो. ते नॅचरल सिलेक्शन हे वर्ड इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार इव्हॉल्युशनचं. आता एव्हिडन्स काय आहे म्हणजे
कसं कळतो पहिल्यांदा इव्होल्युशन झालंच आहे की असं पहिला असं नव्हतं आणि आता असं आहे, तर हे एव्हिडन्स काय कसं भेटतो, काय कम्पॅरिझन केलं तर हे एव्हिडन्स भेटतो? तर आपल्याला किती प्रकारचे एव्हिडन्स आहे इकडे आपण वाचलो आता? मॅम 6 प्रकारचे. करेक्ट. आणि ते 6 प्रकारचे एव्हिडन्स मध्ये पहिला प्रकार कुठला? मॉर्फोलॉजिकल. करेक्ट. तुम्हाला हे इंग्लिश वर्ड बोलायचं प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला पुढे गेलं तर तुम्हाला इंग्लिश मध्येच असणार सगळं काही, मराठी अनुवाद नसणार. तर आता तुम्ही इंग्लिश वर्ड मध्ये म्हणजे ऍडजस्ट झालं, अडॅप्ट झालं, इव्हॉल्व केलं, तुम्ही इव्हॉल्युशन केलं, तर तुम्हाला पुढे जाऊन बरं पडेल. तुम्ही काही घेणार जसं सायन्स, फिजिक्स, असं काही पण घेणार, बायोलॉजी, केमिस्ट्री, ते पुढे झालं तर तुम्हाला इंग्लिश मध्येच असणार. तर मॉर्फोलॉजिकल मध्ये काय असतो मला सांगा, तुमच्या भाषेत समजून सांगा, काय समजलं तुम्हाला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे? सांगा, कोणीतरी सांगा मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय? मॅम बाहेरील जो आकार असतो त्याला मॉर्फोलॉजिकल म्हणतात. करेक्ट. आणि त्याला आपण कम्पेअर करून बघतात वेगळे वेगळे पाणीतून. येस मॅम. एनाटॉमिकल म्हणजे? अच्छा, जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार तेव्हा तुम्हाला हे समजवायचं आहे की अनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय, आणि त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल पण लिहायचं आहे. जसं इकडे मी दिलंय ह्युमन्स, काऊ, वेल, बॅट, तसं तुम्ही लिहू शकता एक्झाम मध्ये पण. आता रागिनी सांग बघा, अनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय? हातांची हाडे सारखी असतात. करेक्ट. मीन्स आजचं तुमचं एखादा ऑर्गॅनिझमचं आजचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्ही सिमिलॅरिटी काढतात. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? विजय, सना मॅम. सांगा, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय समजलं तुम्हाला? तुमच्या भाषेत सांगा, वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, कुठलं ऑर्गन? मॅम अवशेषांगे. करेक्ट. तर त्याच्यामध्ये कुठलं कुठलं प्रकार पडलं वाचलं आपण? अक्कलदाढ, इयर मसल्स, येस मॅम, अक्कलदाढ, माकड हाड आणि कानाचे स्नायू, लहान आतडे, मोठे आतडे म्हणजेच आंत्रपुच्छ. करेक्ट. पॅलेंथॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे कुठून भेटतो पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स? मॅम सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढल्या गेलेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांगे म्हणतात. करेक्ट. त्याला कसं आपण कुठल्या सायंटिस्टनी शोध केलेलं होतं? कुठला प्रोसेस? एक प्रोसेस होतं, त्यांना माहित पडायचं एक किती वर्षी पूर्वीचा अॅनिमल आहे. तर कार्बन डेटिंग ते प्रोसेसचं नाव आहे. त्या प्रोसेसमध्ये कार्बन 14 हे आपण ट्रेस करतो आणि हे कोडी शोध केलेला आहे विलर्ड लिबी. हे तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी आहे, तुम्ही याद करून ठेवा. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे कनेक्टिंग लिंक्स कसा असतो? मॅम 2 प्राण्यांच्या मध्ये. करेक्ट. 2 प्राण्यांच्या मध्येचा प्राणी. एक्झाम्पल काय आहे? पिरापॅटस, तो अर्थवर्म सारखा पण आहे, कॉक्रोच सारखा पण आहे, तर मध्येचा प्राणी पिरापॅटस. प्लॅटिपसला का आपण मध्येचा प्राणी सांगतो? तो अंडी देतोय, जसा दिसतो आहे तो, पण मॅम डगबिल प्लेटिमस येते का? काय विजय? डगबिल प्लेटिमस करेक्ट. आणि लंगफिश.
डक बिल प्लॅटिपस तो डक सारखा दिसतो, अंडी पण देतो, पण जसं त्याचं अंडी बाहेर त्याचे बाळ आले की ते लोक दूध पितात. ते लोक आई त्याच्या तोंडात कसं डक कसं घालतात, डकचे बाळ कसं जेवण करतात हे नाही करत ते लोक. तर ह्याच्यामध्ये दोन आहे, म्हणजे तो बर्ड्स आणि मॅमल्सचा मध्येचा प्राणी आहे डकबिल प्लॅटिपस. त्याला आपण म्हणतो दोन प्राणीच्या मध्येचा पाणीचा कनेक्टेड लिंक आहे तो. मॅम लंगफिश. करेक्ट. लंगफिश पण आहे. लंगफिश काय करतो, त्याच्याकडे तो फिश आहे, फिशकडे काय असतो, गिलस असतो. मॅम तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो ना? हो. तर लंगफिश ते मध्येचा प्राणी आहे. जे प्राणी पाणीत असतात आणि जे प्राणी मध्येच असतात त्याचा मध्येचा प्राणी लंगफिश आहे. म्हणतात जेव्हा इव्हॉल्युशन होतो, म्हणजे थोडा थोडा स्टेजने होतो इव्हॉल्युशन. जेव्हा मासे जेव्हा पाणीत राहणेवाले ऑर्गॅनिझम्सला लंग्स आलं तेव्हा त्याला आलं होतं आणि ते बाहेर पडले पाणीचा, म्हणून त्याला लंग्स डेव्हलप करावं लागलं. हे त्याचा अर्थ आहे. म्हणजे पाणीत राहणेवाले प्राणी आणि जमिनीत राहणेवाले प्राणीचा मध्येचा प्राणी आहे लंगफिश. तसं तसं इव्हॉल्व्ह होत गेला असं म्हणजे त्यांचं. तर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स काय आपण पाहिलं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स मध्ये? मॅम प्लीज हे परत एकदा रिवाइज कराल का? थोडं समजलेलं नाहीये याच्यात. हो, ओके. तर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे तुम्हाला काही डिफरन्स दिसतोय इकडे एम्ब्रिओ मध्ये? म्हणजे बहुतेक सगळ्यांचा एम्ब्रिओ सेम दिसतंय, पण सगळ्यांचा एम्ब्रिओ सेम नाहीये. काही फिश एम्ब्रिओ आहे, रेप्टाईलचा आहे, बर्ड आहे. येस मॅम. तर त्यांचा बोलण्याचं काय आहे की जेव्हा ते एम्ब्रिओ मध्ये असतात, जेव्हा फॉर्म होतं, बाल फॉर्म होतो, तेव्हा त्यांच्यामध्ये काही काही सिमिलॅरिटी असतं. म्हणजे गिल्स फिश मध्ये कळतो आम्हाला की फिशला ब्रिदिंगला पाहिजे, पण रेप्टाईल बर्ड्स आणि ह्युमन्सला पण असतो. त्यांचा बोलण्याचा त्याचा अर्थ काय आहे इकडे की सगळ्यांचं पूर्वज एकच होतं. एक पूर्वज पासून सगळे वेगळे वेगळे जाऊन वेगळे वेगळे एन्व्हायरमेंटला राहून वेगळे वेगळे इव्हॉल्व्ह झाले. हे त्यांनी ह्या कंपॅरिझनतून बोलले आहे असं. म्हणजे टेल, आपल्याला तर टेल यूज नाही होत, पण फिशला, रेप्टाईलला, बर्ड्सला टेल यूज होतोय. आपल्याला नाही होत, पण आपल्याकडे जेव्हा एम्ब्रिओ मध्ये आपण असतो डेव्हलपिंग स्टेज मध्ये, तेव्हा आपल्याकडे टेल असतो. म्हणूनच आपल्याकडे आता पण टेलबोन आहे. म्हणजे सायंटिस्ट असं बोलतात की एका टाइमवर ह्युमन्सला पण टेल होता, या और ह्युमन्स सुद्धा ॲनिमल्स सारखे होते एका टाइमवर, त्यांना पण टेल होतं. ते मागच्या येस मॅम होते. माकड स्वरूपात होते मनुष्य. माकड स्वरूप. करेक्ट. तर त्यांचा बोलण्याचा अर्थ हे आहे की एका टाइमवर आपल्याला सुद्धा होतं, पण आपण आता दोन पायावर चालायला शिकलो तर आपला टेल गेला. तर हे इव्हॉल्युशन होत राहतो. आपण काय खातो, कसं राहतो, कुठल्या एन्व्हायरमेंटला राहतो, आपण किती ऑर्गनचा यूज करतो. तर आपल्याला सांगा, आपण ब्रेन यूज नाही केला तर काय होणार? टीचर आपण स्टडी नाही करू शकत. करेक्ट. तर आपल्याला पूर्णपैकी हे रिव्हिजन करून नेक्स्ट क्लासला तुम्ही या. आपण एकदा हे रिवाइज करणार, मी तुम्हाला प्रश्न विचारणार. तर तुमचं तयारी साइड बाय साइड जसं जसं आपल्या होतोय रिव्हिजन, लेसन पुढे पुढे जातोय, तसा तसा तुमचं टेन्थचं प्रिपरेशन पण होऊन जाईल. मॅम ओके मॅम. करेक्ट. तर आता तुम्ही या लेक्चर मध्ये रिव्हिजन करून आले नाही, तर नेक्स्ट लेक्चर मध्ये रिव्हिजन करायचं हवं. म्हणजे आपल्याला एका एका टॉपिक कव्हर होत जाणार आणि तुमचं वाचना पण होत जाणार, तुमचे एक्झामचं प्रिपरेशन तसं होत जाणार. मॅम होमवर्क काय आहे? होमवर्क मध्ये हेच आहे, तुम्हाला आतापर्यंत जे झालंय क्लासमध्ये ते रिवाइज करायचं.
कॉन्सेप्ट ऍक्च्युली तुम्हाला कॉन्सेप्ट कळायला पाहिजे. ते एक्झाम मध्ये तुम्ही लिहू शकतो. मग काही विसरलं तर बाय चान्स आन्सर विसरलं, कॉन्सेप्ट याद असणार ना, लक्षात असणार, तर तुम्ही आन्सर लिहू शकतो. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्ही सगळं रिव्हिजन करून या, ओके मॅम. तर तुम्हाला सोपं जाईल तुमचं 10वी. येस मॅम, थँक्यू. चला आता काहीतरी थँक्यू मॅम. काही डाऊट्स असेल तर मला नेक्स्ट लेक्चर मध्ये विचारा. आता आपण क्लास बंद करणार. ओके मॅम, थँक्यू. सगळ्यांना गुड नाईट. गुड नाईट मॅम, थँक्यू. वेलकम.